मराठी माणसाला लुटणारे एकत्र आलेले आहेत। अमित साटम यांनी हा हल्लाबोल केल्याचं बघायला मिळत आहे। मुंबईला कोणी विकून खाल्लं असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केला। तुम्ही 25 वर्षात मुंबईची काय वाट लावली हे मुंबईकरांना माहिती आहे असंही त्यांनी म्हटलंय। मुंबईच्या या स्थितीसाठी उद्धव ठाकरेच जबाबदार असल्याचा सुद्धा आरोप अमित साटम यांनी केलाय। हारून खान मालवणी पॅटर्न आता चालणार नाही असंही ते म्हणतायत। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच पॅटर्न चालणार असंही अमित साटम यांनी स्पष्ट केलंय। 25 वर्षामध्ये मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये जसं लोढाजींनी सांगितलं, उद्धव ठाकरेंनी वाळवीप्रमाणे जशी मुंबई खाल्ली, मुंबईकरांच्या खिशावरती डल्ला मारला, मुंबईचा कोपरा विकून खाल्ला, मुंबई लुटली आणि मुख्यमंत्री असताना कोविडच्या काळामध्ये ऑक्सिमीटर, थर्मोमीटर, पीपी किट, बॉडी बॅग, कोविड केअर सेंटर या सगळ्यामध्ये जशा प्रकारचा भ्रष्टाचार उद्धव ठाकरेंनी केला, दर आठवड्याच्या स्टँडिंग कमिटीच्या 5% जसे हे जगले, हे येणाऱ्या मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चर्चा होणार। आपण म्हणालात नवनाथजी की बाण हवा का खांड, बाण यांच्या हातनं निघून गेलाय आणि यांच्याकडे राहिलाय आता फक्त खान। आणि त्यामुळे मालवणीला जे घडलं किंवा मालवणीमध्ये जे घडतंय ते आता मालवणीच्या बाजूला वर्सोव्यामध्येही घडायला लागलेलं आहे। वर्सोव्यामध्येही अशा प्रकारचा पॅटर्न त्या खानाच्या मार्फत, त्या खानाच्या माध्यमातून राबवण्याचं काम होत आहे आणि या आतंकवाद्यांचा आणि पाकिस्तानचा साथ देणाऱ्यांचा खात्मा करण्याचं काम हे येणाऱ्या महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये होणार आहे। मनसे आणि महाविकास आघाडीने लावलेलं आहे। याच्यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेने यांना का घरी पाठवलं याची जर कारण मीमांसा केली असती तर त्यांच्याकरता आणि त्यांच्या पक्षाकरता बरं झालं असतं, परंतु तशी कारण मीमांसा करायची नाही आणि रडीचा डाव खेळायचा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने ऑलरेडी निर्णय केलेला आहे, यांना घरी पाठवण्याचा निर्णय केलाय। त्यामुळे निवडणुकीच्या निकालाच्या नंतरची प्रतिक्रिया काय द्यायची याची पूर्वतयारी हा मोर्चा आहे असं आम्हाला वाटतं। त्यामुळे हा तमाशा आणि रडीचा डाव आहे, याच्यापेक्षा जास्त काही नाही। काँग्रेसचे नेते सामील होत आहेत, पण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष किंवा मुंबईच्या अध्यक्षा या सामील होत आहेत की नाही सामील होत आहेत याच्यावरती प्रश्नचिन्ह आहे। कारण कदाचित त्यांना राज ठाकरेजी बरोबर शेअर करायचं नसेल स्टेज किंवा त्यांच्या बरोबर एका फ्रेम मध्ये यायचं नसेल, कारण बिहारच्या निवडणुकांमध्ये कुठला तरी वेगळ्या प्रकारचा मेसेज जाईल आणि त्यामुळे अशा प्रकारचं कन्फ्युजन हे महाविकास आघाडी आणि मनसे या दोघांमध्ये हे दिसून येत आहे आणि त्याचाच प्रत्यय आजच्या मोर्चामध्ये कोण कोण दिसतात आणि कोण दिसत नाही।